इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक क्षेत्र एवढ्या झपाट्याने का वाढत आहे? यामागचं कारण काय आहे? प्रोजेक्ट वेळेत आणि बजेटमध्ये कसे पूर्ण होतात? खर्च नियंत्रण, योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा यामध्ये कसा उपयोग होतो? या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रोजेक्ट मॅनेजमेंट, जो प्रत्येक यशस्वी प्रकल्पामागे एक अनसंग हिरो म्हणून काम करतो. नमस्कार, मी मिथुन रावे, मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO समर्थ कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड. मी एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कॉस्ट मॅनेजमेंट एक्सपर्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटची भूमिका. इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठमोठे प्रोजेक्ट उभे राहत असतात, पण हे सगळं सुरळीत चालतं कसं? यामागे असतो एक शांतपणे काम करणारा अनसंग फोर्स, तो म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तो कसा काम करतो? चला सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे योग्य नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण. कुठलाही प्रोजेक्ट डेव्हलप होण्याआधी ती एक फक्त रिकामी जागा असते आणि काही महिन्यातच तिथं एक कार्यक्षम लॉजिस्टिक आणि इंडस्ट्रियल पार्क उभं राहतो. हे शक्य होतं योग्य प्लॅनिंग, योग्य खरेदी धोरण, वेळेचं नियोजन आणि संसाधनांचा योग्य वापर, आणि ते होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंटमुळेच. इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक प्रकल्पामध्ये फक्त इमारती बांधणं नसतं, तर ती कार्यक्षम, सुरक्षित आणि भविष्यासाठी तयार असणं महत्त्वाचं असतं. दर महिन्याला मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये नवनवीन व्हिडिओ आणत असतो. आता आपण बघूया प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील 3 मुख्य मर्यादा. पहिली आहे वेळ, दुसरी आहे खर्च आणि तिसरी आहे व्याप्ती, ज्याला स्कोप असं म्हणतो. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये या तिन्ही घटकांना प्रोजेक्ट ट्रायंगल असं म्हणतात. या तिन्ही घटकांचा समतोल राखण्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटची भूमिका फार महत्त्वाची असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आता आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट संबंधी थोडी महत्त्वाची माहिती बघूया. 97% कंपन्यांचं मत आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमुळेच कंपनीचं यश वाढतं. 2022 ते 2032 या कालावधीत प्रोजेक्ट मॅनेजमेंट तज्ज्ञांच्या रोजगारात सुमारे 6% वाढ होण्याचा अंदाज आहे. ही वाढ सर्व व्यावसायिकांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील कुशल व्यावसायिकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. फक्त 23% संस्था प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वापरतात, म्हणजेच अजूनही तंत्रज्ञान वापरण्याची मोठी संधी आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंटमुळे खर्च कमी होतो, रिस्क कमी होते आणि काम वेगात आणि योग्य होतं. आता आपण काही रिअल उदाहरणं बघूया. एक पहिला आहे हॉस्पिटल प्रोजेक्ट. रुग्णालयाचा विस्तार करायचा आहे. नियम, परवानग्या, डिझाईन, बजेट सगळं सांभाळायचं असतं. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम मग योग्य प्लॅन तयार करते, अडचणी आधीच ओळखते आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करते. दुसरं उदाहरण आहे इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक प्रोजेक्टबद्दल. यामध्ये क्लायंटच्या गरजा समजून डिझाईन, टाईमलाईन, बजेट आणि कामाचं निरीक्षण केलं जातं, जेणेकरून प्रोजेक्ट वेळेत सुरू होईल आणि नफा देईल. कन्क्लुजन: योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, वेळेचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यांचा जेव्हा एकत्रितपणे वापर होतो, तेव्हा प्रोजेक्ट वेळेत, बजेटमध्ये आणि गुणवत्तेनुसार कंप्लीट होतो. म्हणूनच प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा इंडस्ट्रियल आणि लॉजिस्टिक प्रकल्पामागील यशाचा एक अनसंग हिरो आहे.